राज ठाकरे मातोश्रीवर दाखल। महापालिका निवडणुकांसंदर्भात ठाकरे बंधूंमध्ये महत्त्वाची चर्चा। महापालिकेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ अखेर संपली। निवडणुकीमध्ये पहिला अंक अखेर संपलाय। नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राडा। राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या कार्यालयात नाराज पदाधिकाऱ्यांकडून तोडफोड। तिकीट न मिळाल्याने रागाच्या भरात थेट पक्ष कार्यालयातील टीव्ही आणि काचा फोडल्या। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपच्या महिला पदाधिकारी नाराज। तिकीट न दिल्यामुळे महिला पदाधिकाऱ्यांकडून संताप व्यक्त। भाजप कार्यालयात कार्यकर्ते संतप्त। नवी मुंबई, संभाजीनगर आणि पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेना आणि भाजपची युती तुटली। जागा वाटपाची बोलणी फिसकटल्याने लढणार स्वबळावर। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून अंधेकरांच्या घरात उमेदवारी। लक्ष्मी अंधेकर आणि सोनाली अंधेकर यांना अजित पवारांच्या पक्षाकडून देण्यात आला AB फॉर्म। भाजपने तिकीट कापल्याने अमोल बालवडकरांचा भाजपला रामराम। राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानं बालवडकरांना मिळाली उमेदवारी। RPIच्या नेत्यांनी फाडले भाजपचे बॅनर। युती न झाल्यानं कार्यकर्ते संतप्त। उदय, तुम्ही सोबतच राहा। उदय तिमांडे नागपूरवरून आपल्या सोबत, त्यांच्याकडे आपण जाऊया। उदय, आपण एकंदरीत बघितलं राज्यभरात सगळीकडेच झुंबड उडालेली आपण बघितली। नागपूरमध्ये काय परिस्थिती होती? नक्कीच नागपूरमध्ये जे आहे ते आज दिवसभर अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या आणि अखेर 3 वाजता जे आहे ते उमेदवारी अर्ज सादर करण्याची वेळ संपलेली आहे। 3 वाजेपर्यंत ज्या उमेदवारांनी त्या झोन कार्यालयामध्ये प्रवेश केला त्यांना जी आहे ती आता उमेदवारी भरण्याची प्रक्रिया सुरू आहे। ती रात्री उशिरापर्यंत चालेल, मात्र त्याला मर्यादा होती 3 वाजेपर्यंतची। नागपूर शहरामध्ये म्हणजे नागपूर महानगरपालिकेच्या 151 जागांसाठी सुमारे 1000पेक्षा जास्त इच्छुक उमेदवारांनी जे आहे ते आपले उमेदवारी अर्ज सादर केलेला आहे। नागपूरमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी असणार का यावर जो आहे तो अखेरच्या क्षणापर्यंत सस्पेन्स राहिला। म्हणजे साधारण दुपारी 1:30 ते 2 वाजेपर्यंत यावर सस्पेन्स कायम होता। अखेर काँग्रेसच्या नेत्यांनी आपले फोन स्विच ऑफ केले आणि अखेर शिवसेना, उभाठा असतील किंवा राष्ट्रवादी असेल यांनी स्वबळावर लढण्याची तयारी केली। त्यामुळे या दोन्ही पक्षांच्या इच्छुक उमेदवारांची जी आहे ती दमछाक झाली। शेवटच्या क्षणापर्यंत आघाडी होणार याची चर्चा होती, ती फिसकटली आणि त्यानंतर राष्ट्रवादीकडून जे आहे ते सुमारे 50 ते 60 इच्छुक उमेदवारांना बरं 50 ते 60 इच्छुक उमेदवारांना जे आहे ते AB फॉर्म दिलेला, तर उभाठानं देखील तितक्याच उमेदवारांना आपले AB फॉर्म दिलेला आहे। महायुतीची चर्चा जी आहे ती नागपूरमध्ये फिसकटली होती, कारण अजित पवार गट राष्ट्रवादी हा स्वबळावर लढणार होता। त्यांनी देखील 94 लोकांना जे आहे ते आपली उमेदवारी दिलेली आहे। तर नागपूरमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती झालेली आहे। शिवसेनेच्या पारड्यामध्ये 8 जागा आलेल्या, तर 143 जागांवर जे आहे ते भाजप ही निवडणूक लढत आहे। गेली 3 टर्म इथं भाजपची सत्ता आहे, त्यामुळे भाजपला आपली सत्ता कायम राखण्याचं आव्हान होतं। गेल्यावेळी 108 नगरसेवक होते, यंदा 120 जागांचं त्यांना लक्ष ठेवलं होतं। त्यामुळे भाजपचा हा प्रयत्न होता की जास्तीत जास्त जागा आपल्या पारड्यात पाडून घ्यायचा आणि त्या प्रयत्नामध्ये जे आहे ते भाजप यशस्वी ठरलेला आहे। दुसऱ्या बाजूने काँग्रेस महाविकास आघाडीमध्ये नागपुरातला मोठा भावाच्या भूमिकेत आहे, त्यामुळे काँग्रेस देखील आता 151 जागांवर निवडणुका लढणार हे निश्चित झालेलं आहे। महाविकास आघाडीचा पोळा सकाळी फुटला आणि महायुतीमध्ये जे आहे ते युतीमधले 2 पक्ष भाजप आणि सेना सोबत आहेत। आता ही सगळी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया शेवटच्या टप्प्यामध्ये आज संध्याकाळी जे लोक आहेत त्यांची उमेदवारी भरली जाईल आणि खऱ्या अर्थाने जे आहे ते आता 3 तारखेनंतर
या प्रचारामध्ये रंगत येईल. मात्र आज जे काही दिवसभर नाट्यमय घडामोडी झाला म्हणजे अगदी एबी फॉर्म देत नसल्याच्या कारणावरून राष्ट्रवादीच्या एका उमेदवारानं आपल्या पक्ष नेतृत्वावर भाजपला फॉर्म विकल्याचा आरोप करत कार्यालयामध्ये टीव्हीची तोडफोड केली. काही ठिकाणी आपण काल पाहिलं होतं की नितीन गडकरी यांच्या घराबाहेर देखील जे नाराज भाजपचे कार्यकर्ते होते त्यांनी नारेबाजी केली होती. चंद्रशेखर बावनकुळे यांची गाडी जी आहे ती अडवून ठेवली होती. गेल्या 9 वर्षानंतर ही निवडणूक होतं, त्यामुळं सर्वच इच्छुक उमेदवारांना असं वाटत होतं की त्यांना उमेदवारी मिळायला पाहिजे. मात्र 151 जागा होत्या, अनेक पक्षांच्या मजबुरी होत्या, तर अनेक पक्षांना जे आहे ते उमेदवार आपले शोधावे लागले होते. नागपूरमध्ये भाजप आणि सेनेमध्ये प्रामुख्याने ही सगळी लढत, भाजप आणि काँग्रेसमध्ये प्रामुख्याने ही लढत होणार असली तरी रिपब्लिकन पक्ष महत्त्वाची भूमिका नागपूर महानगरपालिकेत बजावत असतो. त्यामुळे वंचितनं देखील 45पेक्षा जास्त आपले उमेदवार रिंगणात उतरवलेल्या, मनसेनं आपले 15 उमेदवार जे आहेत ते रिंगणात उतरवलेले आणि बसपाचे पण सुमारे 50 उमेदवार रिंगणात असणार आहे. त्यामुळे नागपूर महानगरपालिकेची निवडणूक जसजसा प्रचार समोर जाईल तसतशी रंगात येणार असल्याचं आपल्याला आम्ही तिथून पुढे पाहायला मिळणार आहे. आता आपण ठाण्यामध्ये जाऊया. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. अजित, खरं तर राज्यभरामधूनच ठाण्याकडे सुद्धा विशेष लक्ष आहे. ठाण्यामध्ये आज काय काय घडतंय? ठाण्याकडे राज्यभराचं लक्ष होतं आणि ते राहणार आहे. कारण का हे ठाणं असं आहे की या ठाण्यामध्ये वेगवेगळ्या युती झालेल्या आहेत, आघाड्या झालेल्या आहेत. मग त्या स्थानिक पातळीवरच्या असतील किंवा नव्यानं तयार झालेल्या आघाड्या आहेत. मी थोडक्यात सांगतो कसं आहे. सर्वात पहिले जागा सांगतो की ते शिवसेना जे आहे त्यांना 87 जागा आहेत, भाजपला 40 जागा आहेत आणि याच शिवसेना भाजप युतीनं एक नवीन आघाडी काढली, ते म्हणजे मुंब्रा विकास आघाडी. या आघाडीला 4 जागा त्यांनी दिलेल्या आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडी ठाण्यामध्ये संपुष्टात आलेली आहे. काल विक्रांत चव्हाण काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी जाहीर केलं आणि त्यांनी तब्बल 100पेक्षा जास्त काँग्रेसने अर्ज ठाणे महानगरपालिकेत भरलेले आहेत. शरद पवार गट जे आहे त्यांनी जवळपास 36 अर्ज भरलेले आहेत, मनसेनं 34, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षानं 53 अर्ज भरलेले आहेत आणि 8 जागांवरती आयात उमेदवार जे शेवटच्या क्षणी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वेगवेगळ्या म्हणजे ज्या पक्षात त्या तिकीट मिळालं नाही त्यांनी तिकीट दिलेलं आहे. तर त्यांना ते कुठल्या पक्षातून ॲडजस्ट करतील किंवा त्यांना कोणाचे एबी फॉर्म दिले गेलेत हे अद्यापर्यंत स्पष्ट नाही आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं देखील तब्बल 16वर लढत 75पेक्षा जास्त अर्ज भरलेले आहेत. पहिल्यांदाच राष्ट्रवादी पक्ष इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ठाण्यामध्ये घड्याळ चिन्हावरती निवडणूक लढवतोय. म्हणजे एकंदर या ठाण्यामध्ये जी युती होत होती किंवा युती झालेली आहे, पण युती होत असताना अजित पवार गटाला गट पूर्णपणे 16वर बाजूला गेला, महाविकास आघाडीतून काँग्रेस बाजूला गेलं, त्याच पद्धतीनं नवीन मुंब्रा विकास आघाडी झाली. तर वेगवेगळ्या आघाड्या इथे झालेल्या आहेत आणि जर युतीची चर्चा शेवटच्या दिवसापर्यंत चालू होती, शेवटच्या क्षणापर्यंत चालू होती आणि जेव्हा एबी फॉर्म भरण्याची वेळ संपली त्यानंतर युती जी आहे ती जाहीर केली गेली आणि हा फॉर्म्युला जो आहे तो स्पष्ट करण्यात आला. मुळात हे सर्व ठरलं होतं, पण बंडखोरी टाळण्याकरता युतीनं सगळं केलं होतं. महाविकास आघाडीने देखील हेच केलं होतं. पण काँग्रेसमध्ये मारामारी झाली रात्री. त्यानंतर शिवसेनेचे अनेक जण नाराज झाले, त्यांनी नाराजी व्यक्त केली आनंद मठाच्या बाहेर. भाजपमध्ये 2 ते 3 जे कार्यकर्ते त्यांनी नाराजी व्यक्त केली. एका महिलेनंतर थेट ज्या ठिकाणी आमदार खासदार बसले होते त्या ठिकाणी जाऊन तिनं दरवाजा जोरजोरात तिथे हात मारला आणि मी तुम्हाला जाऊन देणार नाही, म्हणजे कुठेतरी त्यांना एक प्रकारे कोंडून ठेवलं असं चित्र तिकडे निर्माण झालं होतं. हे सगळे राडे झाले. शेवटपर्यंत कोणाला कोणता एबी फॉर्म मिळाला हे युतीनं ठरवून म्हणजे बाहेर येऊन दिलं नाही, स्पष्ट होऊन दिलं नाही. यामुळेच जे युती जी आहे म्हणजे शिवसेना भाजप जी आहे ही बंडखोरी कमीत कमी करण्यामध्ये त्यांना यश आलेलं आहे. कारण का 3 वाजेपर्यंत ज्यांना असं वाटत होतं की हे बंडखोरी करतील त्यांना थांबून ठेवलं, एबी फॉर्म दिले पण त्यावर सह्या नाही. काही लोकांना सांगितलं की तुम्हाला या नाही दुसऱ्या वाढून ॲडजस्ट करतोय, तुम्हाला थोडा वेळ थांबा, असं करून त्यांना थांबून ठेवलं. त्यामुळे सर्वात कमी बंडखोरी जी आहे युतीमध्ये पाहायला मिळते. युतीमधलं म्युच्युअल अंडरस्टँडिंग आणखीन किती मोठं होतं हे तुम्हाला सांगतो. जवळपास 600 प्रभाग आहेत ज्या प्रभागामध्ये थेट 4च्या 4 वॉर्ड जे ते शिवसेनेचे आहेत. 3 ते 4 असे प्रभाग आहेत ज्या ठिकाणी पूर्णपणे भाजपचे उमेदवार आहेत. म्हणजे जे सीट शेअरिंग ठरली होती की प्रत्येक प्रभागामध्ये 2-2 उमेदवार म्हणजे 2 भाजपचे 2 शिवसेनेचे. पण तसं न करता कुठे कोणाचं प्राबल्य आहे, एकही सीट पडू नये, एकही आकडा कमी होऊ नये, एकही नगरसेवक जो आहे तो आपला मागे राहू नये किंवा एकही उमेदवार आपला पडू नये, याकरता जवळपास 31 प्रभाग जे आहेत त्यापैकी 15 ते 20 प्रभागांमध्ये पूर्णपणे भाजप आणि पूर्णपणे शिवसेना अशा पद्धतीनं कॅन्डिडेट उभे करण्यात आलेले आहेत. त्यामुळे महायुतीनं एका वेगळ्या लेवलच्या म्युच्युअल अंडरस्टँडिंगमध्ये
युती जी आहे ही ठाण्याची केलेली आहे. त्यामुळे 100पेक्षा जास्त त्यांचा जो नारा होता तो आता 110पेक्षा जास्त अशा त्यांनी आता नारा दिलेला आहे. त्यामुळे पूर्णपणे युतीला विश्वास आहे अगदी की खरं ते त्यामुळे 110 जसं आपण जास्त मगाशी जागा म्हणालो जिंकतील. ठाण्याकडे विशेष आणि या लक्ष आहे. सर्व आपण गोष्टी ज्या